नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 12वीच्या पाठ्यपुस्तकात आरशातील स्त्री ही कविता आहे. तिचा आज आपण अभ्यास करणार आहोत. ही कविता आहे 11वी आणि याच्या कवयित्री आहेत हिरा बनसोडे. हिरा बनसोडे या मराठी कवयित्री समाजसेविका म्हणून प्रख्यात असलेल्या साहित्यिका. पौर्णिमा, फिर्याद, फिनिक्स हे त्यांचे काव्यसंग्रह. बहुजन समाजातील साहित्यिकांमध्ये त्यांचा विशेष उल्लेख केला जातो. अस्मितादर्श या नियतकालिकांमध्ये त्यांच्या कविता बऱ्याच प्रसिद्ध झालेल्या आहेत. आपल्या समाजामध्ये असलेली जी काही चौकट आहे, या चौकटीमध्ये जो विचार केला जातो त्या पलीकडे जाऊन हिरा बनसोडे यांनी स्त्री जातीचा विचार केला. आपल्या काव्यलेखनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी महत्त्वाचं असं काम केलं. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये गराडे या गावी म्युन्सिपल कामगाराच्या घरामध्ये त्यांचा जन्म झाला. एका सामान्य बहुजन समाजामध्ये जन्माला आलेल्या एका मुलीचा कवयित्रीपर्यंतचा प्रवास अनेक संकटांमधनं जाणार आहे. आपल्या समाजामध्ये मिळालेली अवहेलना, त्याच्या तीव्र जखमा, वेदना त्यांच्या कवितांमधनं खोलवर उमटलेल्या दिसतात. एक स्त्री म्हणून जन्माला आलेली ससेहोलपट त्यांच्या कवितांमधनं सतत जाणवते. त्यांच्या लेखनाला, शिक्षणाला बळ मिळावं म्हणून त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्याबद्दलचा कृतज्ञताभाव त्यांनी फिर्याद या काव्यसंग्रहाच्या अर्पणपत्रिकेमध्ये लिहिला आहे. आपल्याकडे असलेली जातीयतेची पाळमुळं किती खोलवर रुजलेली आहेत हे आपणही पाहतोच. जात नाही ती जात अशी म्हण आपल्याकडे म्हटली जाते आणि या प्रस्थापित समाजव्यवस्थेमध्ये बंड करणारी, प्रश्न विचारणारी स्त्री ही उपेक्षिली जाते. पण तरीही हिरा बनसोडे यांनी अनेक प्रश्न आपल्या कवितेमधनं मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या साहित्य निर्मितीची भूमिका जर आपण पाहिली तर हेच दर्शन त्यामध्ये घडतं. स्त्रिया हा त्यांच्या कवितांचा जिव्हाळ्याचा विषय. स्त्री दुःख आणि त्याचप्रमाणे तिथे भोगलेले आयुष्य याची धार त्यांच्या कवितांमधनं आपल्याला दिसते. स्त्रियांचा जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा प्रवास, ह्या सगळ्या काळामध्ये तिच्या वाट्याला येते ती अवहेलना. ही विवंचना, अवहेलना कोणालाही सांगता न येणारी, पण ती आपल्या लेखनातनं मात्र आपण ती व्यक्त करू शकतो. अशा प्रकारचं प्रेरणास्थान त्यांनी त्या काळातल्या महिलांसाठी निर्माण करून दिलं. स्त्री ही सुद्धा अशाच प्रकारचं दुःख, वेदना प्रकट करणारी कविता. आरसा. काय असतो आरसा? आरसा आपल्याला नेहमीच आपलं खरं रूप दाखवतो. लहानपणापासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तो आपली सोबत करत असतो. आपल्या अनेक घटनांना तो साक्षीदारही असतो. आपल्यात होणारे बदल आणि त्याचप्रमाणे परिवर्तन या सगळ्याच गोष्टी आरशाला ठाऊक असतात. या पद्धतीचा अनुभव घेणारी एक स्त्री आरशासमोर उभी आहे. आरशात पाहत असताना तिचं अंतर्रूप म्हणजेच अंतर्मन तिच्याशी संवाद साधतंय आणि त्यामधून हा जो संवाद आहे या संवादामधून तयार झालेली ही कविता आरशातील स्त्री. कवयित्री हिरा बनसोडे यांची. कवितेचं पहिलं कडवं. सहज आरशात पाहिले नी डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मला विचारले, तूच ना गती, माझंच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली. किती किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग. ऐक हं, तू कशी होतीस ते. आता इथे आरशातील स्त्रीने तिला आठवण करून दिलेली आहे की तू पूर्वीची कशी होतीस. सहज आरशा समोरील स्त्रीनं आरशात पाहिलं. आपणही पाहतो आपल्याला, हो ना. तिने आरशामध्ये पाहताच तिचे डोळे भरून आले. म्हणजेच खूप दिवसांनी स्वतःला तिने निरखलेलं आहे. त्याच वेळेला आरशातील स्त्रीनं तिला विचारलं. आरशातली स्त्री तिला पाहून थोडी व्याकुळ झाली. ती सांगू लागली, म्हणू लागली,
अगं तूच न ग ती, म्हणजे माझंच रूप लिहिलेली आहेस तू, पण तरी देखील तू मी नाही आहे. किती किती बदल झाला ना तुझ्यामध्ये, आतूनही बाहेरूनही. कशी होतीस ना तू, आणि तुझ्या अंतरीचे किती सुंदर सुंदर रंग मी पाहिलेले आहेत. तुला मीच तर जवळून पाहिलं. तुझ्या आतील असलेली मीच तर तुला पूर्णतः ओळखते. तू किती बरं बदललीस, आणि हे का बदल झाले तुझ्यामध्ये याचा विचार तू थोडा तरी केला आहेस का, करशील का? आणि इतकी सुंदर असलेली तू, तुझं इतकं संपूर्ण वेगळेपण जे मी पाहिलेलं आहे ते सगळंच कसं गं बदलून गेलं. या पद्धतीने आरशातल्या स्त्रीने आरशासमोरील स्त्रीला आता थोडं जागं केलेलं आहे. पावसाचे तरंग उंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका, अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना, स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुलल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा, नि आज नख शिखांत तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी. आता ह्या 4 ओळींचा अर्थ आपण जेव्हा पाहतोय, का दुःखी कष्टी असणारी स्त्री ती अगोदर कशी होती, तर लहानपणी आपण सगळेच जण पाऊस पडताना हातावर थेंब त्याचे धरत असतो, किंवा एखाद्या जलाशयाच्या ठिकाणी बसल्यानंतर आपण एखादा दगड मारतो आणि त्या जलाशयावरती येणारे तरंग पाहत असतो. तर असे पावसाचे वेगवेगळे रूप जी आहेत ती त्याचे तरंग जे आहेत ते उंजळीमध्ये भरणारी, उंजळीमध्ये घेणारी चैतन्यमयी बालिका तू होतीस. अंगणामध्ये दिवे लावायचे तसे, म्हणजे अंगणामध्ये आपण दिवे लावतो आणि अंगण सगळं उजळून जातं, सगळीकडे प्रकाश पडतो त्याचा मंद, तसंच सर्व बहर लावणारी तू नवयौवना, म्हणजे तिने तारुण्यामध्ये अनेक गोष्टी साध्य केलेल्या होत्या. तिच्या आयुष्याचा बहर असणारा तो काळ होता, बहरणारा काळ होता, आणि स्वतःला ती बहरवणारी स्त्री होती. म्हणजेच ती एक बुद्धिमान, त्याचप्रमाणे स्वतः आत्मविश्वास तिचा स्वतःविषयीचा होता. त्यामुळे त्या सगळ्या काळामध्ये तिने स्वतःविषयी जे काही निर्माण करून ठेवलेलं आहे जग, तर त्या सगळ्या गोष्टी आरशातली स्त्री जी आहे ती तिला आठवून देते. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुलल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा. स्वप्नांचे पंख लावून आपण नेहमीच म्हणतो स्वप्न पाहावीत, पण ती स्वप्न नुसती पाहायची नाहीत, तर ती स्वप्न साकार करण्यासाठी ध्येयाने देखील आपण पछाडलं पाहिजे ना. तर ही स्त्री देखील अशीच होती. एकेकाळी स्वप्नांचे पंख घेऊन आभाळावर झुलणारी ती ध्येयगंधा असलेली स्त्री आता मात्र कुठलेच निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. ही अवस्था कोणी आणली? म्हणजे एकीकडे राणी आहे ती घराची, स्वामिनी आहे ती, पण स्वामिनी असूनही ती स्थितप्रज्ञ आहे, म्हणजेच कुठल्याच गोष्टींवरती तिची मतं घेतली जात नाही, कुठल्याच गोष्टींवरती तिला बोलण्याचा अधिकार नाही, स्वतःला ताकरसून घेतलेलं आहे अशी बंदिस्त असलेली स्त्री आरशासमोर उभी आहे. आरशातल्या स्त्रीला वाटतंय आरशासमोरच्या स्त्रीने तिच्याशी सगळं काही सांगावं. काय म्हणतेय? आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून, ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. इतकी कशी वेढून गेलीस या घनदगर्द संसारात, जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. आता पहिल्याच ओळींमध्ये ती काय म्हणतेस, तू माझ्याशी मन उलगडून बोलत नाही आहेस, तुझे ओठ घट्ट मिटलेले असतात, पिळवटलेले असतात, त्यातनं बऱ्याच गोष्टी सांगायच्या असतात, बऱ्याच वेदना तुझ्या चेहऱ्यावरती दिसत असतात. खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे ते ओठ असतात, म्हणजेच एखादं फूल आपण ताडकन तोडतो की नाही, फूल अलगद तोडणं, फूल वेचणं आणि खसकन तोडणं याच्यात फरक आहे ना. तसंच तिच्याही चेहऱ्यावरचे सगळे हावभाव जे आहेत ना ते तिला सांगावेसे वाटत आहेत, कुठेतरी व्यक्त व्हावंसं वाटतं आहे, ओठांपर्यंत आलेलं आहे, पण तरी देखील ती पटकन ते गिळून टाकते. नाही, मला हे सांगायचं नाही,
असं म्हणून ते सगळं पुन्हा ती मनातल्या मनात ठेवते आहे. ही तिची अवस्था आहे ना, हे तिचं दुःख जे आहे ना, ते आरशातल्या स्त्रीला कळतं आहे. पण नेमकं काय सलतं आहे, काय तिच्या मनामध्ये दुःख आहे, कुठल्या वेदना आहेत, काय ती सहन करते, हे मात्र तिला समजत नाही आहे. इतकी कशी वेढून गेलीस ह्या घनगर्द संसारात. आता संसाराला घनगर्द म्हटलेलं आहे. म्हणजेच एखाद्या वनामध्ये आपण गेलो की ते इतकं घनदाट असं जंगल असतं की आपल्याला सुचत नाही ना बाहेर कसं पडायचं. तसंच हा संसाराचा जो वेढा आहे, इतका घनगर्द असा माजलेला आहे ना, त्यातनं बाहेर कशी पडू मी, असा प्रश्न आरशासमोरच्या स्त्रीला जो पडलेला आहे ना, तो आरशातल्या स्त्रीला समजतो आहे. आणि ते सगळं जे तिच्या मनामध्ये साचलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तिने व्यक्त कराव्या असं तिला वाटतं आहे. जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. म्हणजे मी बाई म्हणून हे सोसलंच पाहिजे, मी बाई म्हणून ह्या गोष्टी मला सहन करता यायलाच पाहिजेत. कारण पूर्वापार परंपरेमध्ये स्त्रीलाच हे सगळं भोगणं असतं, तिच्या नशिबीच हे भोग असतात असं लहानपणापासून जे स्त्रीला शिकवलं जातं, त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आरशातली स्त्री समजून घेते आहे आणि आरशासमोरच्या स्त्रीला सांगते आहे की हे जरी असं असलं तरी देखील तू वेगळी आहेस, तू वेगळी होतीस. आता ही आरशातली स्त्री आहे ना, तिला असं वाटतं की आरशासमोरची स्त्री आहे ना, तिने कधीतरी भडाभडा माझ्याशी बोलावं. तिची मी मैत्रीणच ना, माझंच ते दुसरं रूप. ती इतकं का सहन करते याची जाणीव आरशातल्या स्त्रीने आता करून द्यायचं ठरवलेलं आहे. ओके. आता चौथं कडवं. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रिय चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. बागेतली ती अल्लड जाई ही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून. पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन, प्राण हरवलेली पुतळी. आता प्रत्येक त्या एकेका ओळीमध्ये बघा हो, तिची वेदना दिसते आरशासमोरच्या स्त्रीची. आता ती ती आरशातली स्त्री जी आहे ती सांगते तिला की तू कशी होतीस. त्या अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला, म्हणजे तुला ज्या ज्या गोष्टी आवडत आहेत ना, चांदणं म्हणजे सुखकर अशा गोष्टी, हां, प्रेयस म्हणजे प्रिय अशा गोष्टी. मग प्रिय अशा गोष्टी अंगणात थांबलेल्या होत्या, म्हणजे अनेक गोष्टी तुझ्या अंगणापर्यंत आल्या. अंगणात थांबलेली अनेक संधी तुझ्या करिअरला, तुझ्या व्यक्तिमत्वाला साजेशी अशी होती. पण दार उघडून आत घेण्याचं भान तुला नाही राहिलं. आता भान नाही राहिलं याच्यापेक्षाही पुढे जाऊन आपण असा विचार करूया की भान नाही राहिलं म्हणजेच ती संपूर्णतः स्वतःचं आयुष्य विसरून गेलेली आहे, स्वतःचं करिअर विसरून गेलेली आहे. आपण कुठल्या गोष्टींमध्ये रमत होतो, आपल्याला कुठल्या गोष्टींची आवड होती, हे सगळं ती विसरून गेलेली आहे आणि म्हणून तिला भान राहिलेलं नाही आहे. बागेतली अल्लड जाई पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून. म्हणजेच इथे कुठेतरी लक्षात येते की तिला बगीच्यातली कामं, फुलझाडं लावणं, त्यांच्याबरोबर हितगुज करणं, ती फुलं वेचणं, त्यांना सांभाळणं, हेही आवडत होतं. जाईचा अर्थ आपण नुसतं फुलबागं असं नाही घ्यायचं किंवा फुलझाडं असं नाही घ्यायचा किंवा फुलं असं नाही घ्यायचा, तर फुलासारख्या तिला स्वतःला उमलणाऱ्या अशा अनेक संधी तिला मिळणार होत्या, ज्याच्यामुळे तिचा सुगंध जाईसारखा सगळीकडे पसरलाही असता. तिचं कर्तृत्व आणखी उमलू शकलं असतं, फुलवू ती शकली असती. पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन, प्राण हरवलेली पुतळी. अस्तित्वहीन चेतना जी आहे ही काय कामाची बरं, जी प्राण हरवलेली अशी पुतळी आहे, जी घरामध्ये वावरते पण घरातल्या सगळ्या सुखाचा किंवा सगळ्यामध्ये ती रममाण होत नाही आहे, एकरूप होत नाही आहे. ते दुःख इतकं तिला बोचतं आहे, इतकं तिला त्रासदायक आहे की ती त्या सगळ्याच्या पलीकडे आता गेलेली आहे आणि ते दुःख तिने सोसलं आहे, भोगलं आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन आता ती एकदम निर्विकार झालेली आहे. पण हे बदलण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्येच आहे,
हे आरशातली स्त्री आरशासमोरच्या स्त्रीला सांगते. पुन्हा एक लक्षात घ्या, ह्या दोन्ही स्त्रिया एकच आहेत. आपली दोन मनं असतात, एक अंतर्मन आणि एक बाह्यमन, बरोबर. अंतर्मन जे आहे ते आरशात आहे आणि बाह्यमन जे ते आरशासमोर आहे. पाचव्या कडव्याचा आस्वाद घेत असताना आपण एक लक्षात ठेवूया की आरशातील स्त्री आणि आरशासमोरील स्त्री ह्या दोन्ही एकच आहे हे तर तुमच्या आता मनामध्ये फिक्स झालेलं असेल, हो ना. आता आरशासमोरील असलेली स्त्री जी आहे ती खंगलेली आहे, वैतागलेली आहे. सगळ्या संसारातल्या सगळ्या तापाला ती सामोरी जात असताना तिच्या मनामधल्या वेदना जाणून घेणारं कोणीच नाही आहे. अशा वेळेला आता ही आरशातली स्त्री तिला म्हणते आहे काय पुढे, तर अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीच हंबरते. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. आरशातली स्त्री तिच्या वेदना जाणते आणि मग तिला जाणवते की ही बाई एकटी आहे, एकटी सगळं सोसते. हेच आरशासमोरील स्त्रीला जेव्हा ती सांगते तेव्हा ती म्हणते की तुला मी जेव्हा पाहते की तू एकटी आहे, तुला वेदना होत आहेत, तुला कोणी त्रास दिलेला मलाही पाहवत नाही आहे, तो तुलाही सहन होण्यासारखा नाही आहे. अशा वेळेला माझं देखील काळीच हंबरत असतं. म्हणजे एखादी गाय आपल्या वासराला जशी पाहून हंबरते की नाही, तर तसंच हिचंही हृदय कुठेतरी हंबरतं आणि ती त्याला जवळ घेऊ पाहते. रात्री अनेकदा तुम्ही पाहिलेलं असेल की रात्रीच्या त्या एकांतामध्ये देखील तिला रडावंसं वाटत असलं तरी देखील ती हुंदका आपल्या कंठामध्ये दाबून ठेवते. म्हणजे जिथे रडण्याची देखील सोय नाही असं सगळं वातावरण असेल तर ती काय करणार बरं. मग शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. मग हीच बाई काय करते तर आपलं हृदय ज्या ठिकाणी फाटलेलं आहे, तुटलेलं आहे, अशा ठिकाणी शिवण ती करत असते त्या हृदयाचं. म्हणजेच हृदय फाटलेलं आहे, पिळवटून गेलेलं आहे, मग त्याला पुन्हा शांत करण्याचा ती प्रयत्न करत असते. आपला संसार आहे, आपलं घर आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला सोसलंच पाहिजे अशी पुन्हा मनाचीच समजूत काढून जे वाईट आहे, जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये काय चांगलं आहे हा विचार करत ती राहते. आणि मग हा विचार केल्यानंतर तिला स्वतःचं दुःख कुठेतरी हलकं करावंसं वाटतं, किंबहुना हलकं होत जातं. अशा पद्धतीने स्वतःच्याच मनाची समजूती काढत राहते आणि स्वतःला पुन्हा त्या संसारामध्ये ती गुंतवून घेते. रात्रीच्या एकांतामध्ये आपले हुंदके जे आहेत ते काढून मोकळं होण्याचा प्रयत्न करते, पण तरी देखील ते तिला बाहेरही काढता येत नाही, इतका असह्य जाच तिला असतो. कारण ती अबोल आहे, ती बोलत नाही आहे, तिला रडण्याची देखील मुभा नाही आहे घरामध्ये. मग ती बोलणार कशी ना, आणि कुणाजवळ बोलणार ना. म्हणून ही आरशातली स्त्री तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करते. आता आपण 6व्या कडव्याकडे जाऊया. आरशातली स्त्री जेव्हा तिला समजावते, आरशासमोरच्या स्त्रीला तिच्या वेदना जाणून घेते, तिच्या मनावर फुंकर घालण्याचा प्रयत्न करते, तिच्या वेदनांची कल्पना आपल्याला आहे हे ती जाणीवपूर्वक नमूद करून देऊ इच्छिते. म्हणून ती म्हणते की पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा. तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतः हिंदकळते आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकार वाणीने म्हणाली. आता इथे हा जो संवाद आहे ना, हा आरशातल्या स्त्रीचा आरशासमोरच्या स्त्री सोबत आहे. पण आता आरशासमोरची स्त्री जी आहे ती देखील ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मनामध्ये एक्सेप्ट करते, मान्य करते. आणि मग ती उलट समोरच्या स्त्रीला म्हणते किंवा समोरच्या स्त्रीला जाणून घेते की ही मला एकमेव अशी व्यक्ती आहे की जी माझ्या वेदना जाणते. म्हणजे आरशातली स्त्री ही माझ्या वेदना जाणते हे आरशासमोरच्या स्त्रीला कळतंय. मग आता आपण या कडव्याचा अर्थ जो आहे तो पाहूया.
नी पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा. म्हणजे अनेक वेळेला त्या स्त्रीला मारहाण झालेली असेल, पदराखाली वळ तिचे उमटलेले असतील, असंख्य खुणा असतील, त्या लपवण्यासाठी प्रयत्न करत असेल, त्यातून येणाऱ्या कळा ज्या आहेत त्या असह्य असतील, त्याही ती सोसत शांतपणे जगते. पदराखाली तू झाकतेस देहामधल्या असंख्य कळा आणि त्या असह्य कळा. हे सगळं तिचं बोलणं जेव्हा आरशासमोरची स्त्री ऐकते तेव्हा ती हिंदकळते, म्हणजे घुसळून निघते. अरे, आपण कोण होतो? आपण काय आहोत? आपण का बरं हे सगळं सहन करतो आहे? आणि हे कशासाठी सहन करतो आहे? आणि हे सहन केलंच पाहिजे का? आणि हे सहन करतच जगायला हवं का? त्याला प्रत्युत्तर देण्याची हिंमत आपल्यामध्ये आहे का? प्रत्युत्तर देतानाही संसार तुटू नये, मोडू नये म्हणून काळजी घेता येईल का? आणि काही वेळेला नकार दर्शवता येईल का? असे अनेक प्रश्न त्याच वेळेला तिच्या मनामध्ये हिंदकळत आहेत, उचंबळत आहेत. आणि मग अशातच ती मला गोंजारीत, म्हणजे आरशातली स्त्री, पुन्हा ते हंबरणं वगैरे आठवा बरं. मग ती गोंजारत म्हणते, जवळ घेत म्हणते, काय म्हणते तर अधिकारवाणीने म्हणते. म्हणजे आपली आई जेव्हा म्हणते ना, हे बघ, हे तू आता सोसायचं नाही हां, हे तू अजिबात करायचं नाही हां, तो अधिकार मायेचा अधिकार असतो, बरोबर. ते हक्क जो असतो तो मायेचा हक्क असतो. आणि मग ही आपुलकी, हा जिव्हाळा, ही माया, हे सगळं आरशातल्या स्त्रीने आता कोणाला द्यायचं ठरवलेलं आहे तर आरशासमोरच्या स्त्रीला. आणि मग ती अधिकारवाणीने काय म्हणते हे आहे 7व्या कडव्यामध्ये. रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. नी घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. बस एवढंच बोलते आहे ती. आता इथेच ह्या कवितेमधलं मर्म जे ते जाणून घेऊया आपण, की ती अधिकारवाणीने सांगते की अधिकारवाणीने सांगते. याच्यामध्येच आपल्याला लक्षात आलं की मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे हक्काने सांगते, अधिकाराने सांगते, कारण तिचा हक्कच आहे. आता इथे आरशातली स्त्री आरशासमोरच्या स्त्रीला जेव्हा ते सांगते तेव्हा आरशासमोरच्या स्त्रीच्या मनाचीही तयारी झाली आहे की नाही, आता हे आपण रडणं, कुडणं, ऐकणं, सोसणं बाद झालं. मग आरशात समोरच्या स्त्रीची मनाची तयारी झाली आहे आणि आरशातली स्त्री त्याच वेळेला बोलून तिला मोकळी होते की आता रडायचं नाहीस, खुळ्यासारखं उठ आणि हे डोळ्यातले अश्रू आहेत ना, हे सोडून दे शेजारच्या तळ्यात. आता शेजारी तळ आहे तिथे सोडून दे ते अश्रू, म्हणजे तुझे अश्रू जे आहेत तेही त्या पाण्यामध्ये मिसळू दे. ओके. आता त्या पाण्यामध्ये मिसळल्यानंतर तुलाच भेदभाव कळणार नाही, तेही पाणी आणि आसवांचंही पाणी, तर त्या पाण्यामधला फरकच लक्षात नाही येणार. त्यामुळे सोडून देते आणि घेऊन ये हातात. पाणी सोडून दे तिथे, डोळ्यातले आसवं सोडून दे तिथे. आणि आता हातामध्ये घेऊन काय यायचं आहे तुला? नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुलं. नुकतीच उमललेली, आत्ता उमललेली, म्हणजे तिने पण उमलायचं आहे हां. आरशासमोरच्या स्त्रीने देखील आता उमलायचं आहे. शुभ्र कमळाची प्रसन्न फुलं आणायची आहेत. आता कमळच का तर चिखलात असूनही कमळ छान सुंदर दिसतं की नाही, गोड असतं की नाही, सुगंधी असतं की नाही. तसंच तुला देखील हा सगळा संसाराचा गाढा जो आहे, हा सगळा त्रास जो आहे, व्याप जो आहे, हे असह्य वेदना ज्या आहेत त्या बाजूला ठेव. त्या असणारच आयुष्यामध्ये, किंबहुना त्याच्यात मात करायची असेल तर तुला खंबीरपणे लढलं पाहिजे. म्हणून त्या बाजूला ठेव आणि पहिल्यांदा तू कमळासारखी फुलून तरतरून वर ये. म्हणजे तू काय आहेस हे तुला जाणवू दे. तू कोण होतीस हे तुला पहिल्यांदा तूच आठवून दे. आणि मग ती प्रसन्न अशी फुलं जी आहेत कमळाची, ती फुलं तू घेऊन ये. म्हणजेच तू स्वतःला त्या तळ्यामध्ये स्वतःची दुःख-बिख्ख आहेत ना ती टाकून दे, त्याचा गोळा करून ती आसवं सगळी तिथे फेकून दे. आणि तू तिथून येताना शुभ्र कमळाची फुलं घेऊन ये. शुभ्र म्हटलं आहे पुन्हा, पिवळी, लाल, गुलाबी वगैरे नाही, पांढरं कमळ, श्वेतकमळ पुन्हा.
हे शुभ्र कमळ तू घेऊन येशील आणि ही प्रसन्न फुलं घेऊन ये. म्हणजे हे असणारच आयुष्यात. लेट गो करायला शिक याच्याकडे. लेट गो करणं पण महत्त्वाचं आहे आणि काही वेळेला प्रसंगानुसार बोलणं पण महत्त्वाचं आहे. वेदना व्यक्त करणं महत्त्वाचं आहे. आणि त्या सगळ्यावरती जर काही आपल्याला सोल्युशन हवं असेल तर पहिल्यांदा म्हणजे आपल्याला स्वतःला खंबीर करणं आवश्यक आहे. आणि ते खंबीर करणं हे तुझ्याच हातामध्ये आहे. कोणी तुला म्हणणार नाही बाई गं खंबीर हो, बाई गं खंबीर हो. आता आरशातली स्त्री तिला का सांगते? कारण दोघीजणी एकच आहेत म्हणून. म्हणजे आरशामध्ये असलेलं मन तिचं आणि बाहेर असलेलं मन हे दोन्ही एकच आहे ना. म्हणजे तिच्या अंतर्मनामध्येच आता ती ठरवते की आपल्याला हे सगळं आता सोसून पुढे जायचं आहे. हे सगळं असणारच आहे आपल्या आयुष्यामध्ये. ह्याच्याशिवाय आपलं आयुष्य वेगळं काही नसणार आहे. पण त्याच्यातही मात करायची असेल, मला स्वतःला काही वेगळं करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी सोसून मला उभं राहायला पाहिजे. आणि मी वेगळी आहे हे मला माहिती आहे आणि ते माझ्या घरातल्यांना मी दाखवून द्यायचं असेल तर मला खंबीरपणे सगळ्या गोष्टी सहन करत करत, काही वेळेला प्रतिकार करत करत, काही वेळा समजून घेत घेत, तर काही वेळेला लोकांसमोर बोलून ह्या गोष्टी मला आता काय करायला पाहिजे? हलक्या करायला पाहिजेत. माझं मन हलकं करायला पाहिजे. मला स्वतःची ओळख जी आहे ती पुन्हा निर्माण करायला पाहिजे. ह्या गोष्टीने आता ती पेटून उठलेली आहे आणि तसा ती निश्चय करते आहे. ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहत असताना पुन्हा आपल्या लक्षात येतं की ती स्त्री जी आहे तिचंच अंतर्मन आता पेटून उठलेलं आहे, बंड करून उठलेलं आहे. तिच्याच मनाची तयारी झालेली आहे की मला आता ह्या सगळ्यातनं बाहेर पडायचं आहे आणि मी माझं आयुष्य जे आहे, माझं आयुष्य फुलवणार आहे आणि ते फुलवण्यासाठी मला तयार व्हायला पाहिजे खंबीरपणे. आणि त्यासाठी आपले अश्रू तळ्यात सोडून दिले. ओके. आणि आता मी काय करणार आहे? छान पद्धतीने, सुंदर पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करणार आहे. हा आरशातल्या स्त्रीने दिलेल्या आत्मविश्वासामुळे आरशासमोरच्या स्त्रीमध्ये झालेलं हा बदल आहे. म्हणजेच अंतर्मनामध्ये असलेली तिची जी प्रेरणा आहे, ही प्रेरणा आता पुन्हा तिच्या बाह्य मनाला काय करते? पुन्हा अंजारते, गोंजारते आणि तिला पाठबळ देण्याचा प्रयत्न करते. या पद्धतीने आपण याकडे पाहूया. आणि मग हा संवाद जो आहे तो अंतर्मनाचा आहे बाह्य मनाशी. आणि त्या पद्धतीने आता बाह्यमन देखील तयार झालेलं आहे. जे काही होईल ते सोसायला आणि त्याच्यातनं स्वतःचं व्यक्तिमत्व फुलावायचं आहे हा निश्चय बाह्यमनाने देखील केलेला आपल्याला दिसून येतो. ते एक लक्षात घ्या. आरशातली स्त्री म्हणजे अंतर्मन आणि आरशासमोरची स्त्री म्हणजे बाह्यमन. अशा पद्धतीने आपण जर अर्थ घेतला तर या कवितेचा उलगडा आपल्याला फार छान पद्धतीने करता येऊ शकतो.